भावार्थ रामायण बालकांड अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. रामचंद्र आणि गुरु वशिष्ठासमोर विश्वामित्राचं आगमन. नाथ महाराज अध्याय 8चे वर्णन करताना म्हणतात की प्रभू रामचंद्र तीर्थाटनावून आल्यानंतर जो वैरागाचा महामेरू ज्याच्यापासून वैराग्य प्राप्त होतो त्यालाच वैराग्य प्राप्त झाले, हे सर्व श्रीरामाने लोकसंग्रहासाठी करू लागले आहेत. पुढे जाऊन म्हणतात की रामचंद्र यांना कुठल्याही प्रकारची आवड राहिलेली नाही, ना राज्याची, ना धनाची, ना स्त्री अभिलाषाची, ना इंद्रियाचा संग, ना इंद्रियाचा भोग. फक्त वैराग्य अवस्थेमध्ये राहावे, एकांताच्या ठिकाणी राहावं. ज्या अंतकरणात स्वार्थ आहे त्याला परमार्थाची प्राप्ती होत नाही असे प्रभू म्हणतात. आणि त्यासाठी पूर्णपणे एकांतात राहण्याचे पसंत प्रभू श्री रामचंद्र करतात. पुढे दशरथाच्या पुत्राची ख्याती ऐकून विश्वामित्र अयोध्येत आले. राजा दशरथाच्या प्रासादास प्रवेश केले. त्यावेळी राजा दशरथ व गुरु वशिष्ठाने यथोचित सन्मान केला. आणि ज्यांची दृष्टी एक आहे, ज्यांचे ज्ञान एक आहे, दोघांचे अनुष्ठान एक आहे, असे गुरु वशिष्ठ व विश्वामित्रांना एकाच आसनावर बसवून राजा दशरथ बोलू लागले की हे ऋषीवर्या, आज आमचे भाग्य फळाला आले. आमची अयोध्या आज पावन झाली, कारण आज तुमचे आगमन आमच्या अयोध्येत झाले आणि मी आज आनंदित आहे. तुमची काय सेवा करू, तुम्हाला जे हवं आहे ते मी आज तुम्हाला देणार आहे. असे बोलल्यानंतर विश्वामित्र राजा दशरथाची स्तुती करत असताना म्हणतात की हे राजा, तू महान पुण्यवान आहेस. तुझे औदार्य, माझे धैर्य, तुझे धैर्य, तुझा पुरुषार्थ, आणि तू स्वर्ग लोकामध्ये जाऊन शुक्राशी युद्ध करून इंद्राशी सुखी केलेस. त्यावेळेस राजा दशरथाला आनंद होऊन राजा सुखावला आणि हात जोडून बोलू लागला, हे ऋषीवर्या, तुमचे येणे कशामुळे आला? तुमचं प्रयोजन काय आहे? असं विचारल्यानंतर पुढे विश्वामित्र बोलू लागले, हे नृपवरा, माझे मागणे काय आहे ते मी तुला सांगतो, ऐक. म्हणून विश्वामित्र ऋषी म्हणू लागले की हे राजा दशरथा, माझे मागणे दुसरे काही नाही, धन नव्हे, किंवा माझे मागणे प्राकृत नव्हे. अरे, माझे मागणे रघुनाथा यज्ञ सिद्धी कार्यार्थ आहे. त्यावेळेस राजा दशरथाचे मन गजबजले, सर्व काही हरपून गेले असा भास होऊ लागले. अंग थर थर कापू लागले आणि राजा दशरथाची वाचा बंद झाली. काय मागणार हे राजाला कळू शकले नाही. दशरथाचे विश्वामित्रांना उत्तर. राजा दशरथ लागले, हे मुनिवरा, तुमच्या यज्ञाचे स्वसंरक्षण करण्यासाठी माझा राम मनुष्य आहे आणि राक्षसांना कसे मारील? अजून तो लहान बाळ आहे आणि माझा राम माझा जीव की प्राण आहे. मी हे बाळ कसे देऊ तुम्हाला? असे म्हणतात. विश्वामित्राला संताप चढला आणि राजा दशरथाला बोलू लागले आणि म्हणू लागले, हे राजा, अरे तुझी कीर्ती, तुझा महिमान ऐकून इथे आलो. आल्यानंतर मला वचन दिले आणि त्याच वचनाला विसरलास. अरे, तुझ्याच कुळात अनेक राजे होऊन गेले, त्यात तू धर्म दूषण आहेस. हरिश्चंद्राने स्वप्नात केलेले दान ते खरे ठरवून दिले. शिवी राजाने पक्षाच्या बरोबरीने आपले मांस दिले आणि तुझ्याच वंशात जन्मलेला राजा मुचकुंद आणि त्याच वंशात जन्मून वचन देऊन वचनाचा भंग करणारा तू आहेस.
आणि तुझ्याच कुळात रुक्मांगद नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाला मोहिनीने छळताच पुत्राचे शिर त्यांनी दिले. अशा कुळातील तू राजा आहेस. कुळाला डाग लावणारा तू आहेस. श्रीरामाना बालक म्हटल्याबद्दल राजाला दोष. अरे राजा दशरथा, तू तुझ्या रामाला बालक म्हणतोस? तो तर अवतार पुरुष आहे. राक्षस कुळाचा संपूर्ण नाश करण्यासाठी त्याचा अवतार झालेला आहे. तो चैतन्य विग्रही आहे. आता तुम्ही स्वस्थ बसा, मी माझ्या आश्रमाला जातो म्हणून मुनीवर निघाले. त्यावेळेस राजा दशरथाला गुरु वशिष्ठ गुह्य ज्ञान सांगतात आणि राजा दशरथ मुनिवराला म्हणतात, हे मुनिवरेश्वरा, परत जाऊ नका. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी माझे 2 पुत्र देतो म्हटल्यानंतर ऋषीला आनंद झाला आणि त्यामुळे सर्वांना आनंद होऊन सर्वत्र जय जयकार झाला व नाथ महाराज इथेच अध्याय संपवितात. जय श्रीराम, जय श्रीराम.